नमस्कार. मी मानसी जोशी. आज बऱ्याच दिवसांनी आपण कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे जिमी. कवयित्री आहे त्रिवेणी मराठे अर्थात शांभवी आपटे. कविता आमच्याकडे एक छान छोटंसं बुबूचं पिल्लू होतं जिमी नावाचं. त्यावर केलेली एक सुंदरशी कविता आहे. तुझ्यासारखं शहाणं बाळ होणं साऱ्यांना नाही जमणार. तुझ्यासारखं शहाणं बाळ होणं साऱ्यांना नाही जमणार. तुझ्या मनातलं प्रेम असं साऱ्यांना कसं कळणार? तू घेऊन आलीस घरी आनंद खूप सोबत. तू घेऊन आलीस घरी आनंद खूप सोबत. बोलता येत नसतं तुला तरी आम्हाला होतं कळत. आजीची तू राखणदार, आबांची लाडकी मनी. माझं बाळ दादूचं पिल्लू, तुझं गोंडस रुपडं राहील सदैव ध्यानी मनी. उगाच कोणाच्या खोड्या नाही बरं करायच्या, मावशीच्या अंगावर अशा उड्या नाही मारायच्या. सांगितलेलं तुला सारं व्यवस्थित कळायचं. जमायचं तुला येणाऱ्याला आपलंसं करायचं. सगळ्यांची घेतली काळजी चिंता तुला साऱ्यांची. सगळ्यांची घेतली काळजी चिंता तुला साऱ्यांची. पिल्लू लाडकी बनली अख्ख्या घरादाराची. आमच्या मनात तू कायम घर करून असशील. प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगी सोबत आम्हाला दिसशील. आता दूर गेलीस तरी आमचाच विचार होताना. त्रास नको व्हायला तुला आता कसलाच जाताना. नकळत चुकलं असेल काही लाडू क्षमा कर. असशील तिथून सदैव तुझ्या प्रेमाची पखरण कर. तुझ्या प्रेमाची पखरण कर. धन्यवाद.